देवेंद्रजी, माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे. महापरीक्षा पोर्टल 2018-20 ला फेल्युअर ठरलं, तेव्हा सरकार कोणाचं होतं? मुंबई पोलीस पेपर फुटी 2022 ला झाली, तलाठी पेपर फुटी 2023 ला झाली, महानिर्मिती पेपर फुटी 2023 ला झाली, वन विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, मृदसंधारण विभाग पेपर फुटी 2023 ला झाली, नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी 2023 ला झाली. आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं, या कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती? ही आपलीच होती. आणि म्हणून सरकार कोणाचीही असू द्या, हा जो रोग लागलेला आहे ना, हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो काही उपाययोजना कराल त्याला आम्ही सहकार्य करू. कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे वरवंटा फुटतोय. त्यामुळे राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून, एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल का? कायदा तर येईलच, पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्तारानं सांगितलेलं आहे. अशा 3 गोष्टीचा आपण अभ्यास कराल का? असे 3 माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहे. मी जे फेक नरेटिव्ह सांगितलं तोच तुम्ही मांडला. सांगतो, हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटचं कामच हे आहे. नाही मी सांगतो, नाही ती पहिलेपासून आहे, पण आता ती काही लोकांनी ॲक्वायर केली आहे. गृहमंत्री आहे, माहिती सगळी असते. मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळ देत नाही, पण सांगतो, ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं. हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत. म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहानिशा न करता व्हॉट्सअप वाचून दाखवलं ना आम्हाला. व्हॉट्सअपच होता ना, तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही. मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे. तुमच्यावर नाही. तुम्हाला तो अधिकार आहे. ज्यांनी हा फेक नरेटिव्ह तयार केला त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार. कारण सांगतो, हाच प्रयत्न आहे. या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अनरेस्ट कसा उभा करता येईल. बघा, हे चांगलं नाही आहे, आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे.